अमित शहानी सादर केलेल्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाची सध्या देशभरात चर्चा होत आहे। देशातील राजकारण स्वच्छ आणि नैतिक करण्याचा उत्तांत हेतूने 130वी घटना दुरुस्ती विधेयकासह 3 विधेयके गुरुवारी लोकसभेत सादर करण्यात आली आणि या विधेयकांना टोकाचा आक्षेप घेत विरोधी पक्षांनी अभूतपूर्व गोंधळ घातला। तृणमूलच्या खासदारांनी तर विधेयकांच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशेने कागदाचे तुकडे फिरकावले। विधेयक सादर झाल्यानंतर ती ठरल्याप्रमाणे संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे। पण मित्रांनो, ही अशी कुठली तरतुदी होती, अशी कुठली घटना दुरुस्ती होती की त्यामुळे विरोधकांना त्या झोंबल्या? चला याचा सविस्तर आढावा आपण घेऊया आणि नेमकं ही घटना दुरुस्ती काय होती चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात व्हिडिओ बिनधास्त बोल। या विधेयकात मंत्र्याला त्याच्या पदावरून हटवण्याची तरतूद आहे। या विधेयकातील तरतुदीनुसार एखादा मंत्री कोणत्याही आरोपाखाली सलग 30 दिवस तुरुंगात राहिला तर त्याला 31व्या दिवशी त्याला मंत्री पदावरून हटवलं जाईल किंवा संबंधित मंत्र्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल किंवा त्या मंत्र्याला स्वतःच त्या पदापासून दूर व्हावे लागेल। पंतप्रधान राष्ट्रपतीच्या सल्ल्यानुसार मंत्र्याला त्याच्या पदावरून हटवण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। एखादा मंत्री गंभीर आरोपामध्ये, ज्या आरोपात 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे, सलग 30 दिवसापेक्षा जास्त दिवस तुरुंगात राहिला असेल तर अशा मंत्र्याला त्याच्या पदावरून हटवण्यात येईल। हीच बाब राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठीही लागू असेल। तसंच एखाद्या गंभीर गुन्ह्यात पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री सलग 30 दिवस कोठडीत राहिल्यास त्यांना पदावरून हटवण्याची तरतूद असलेले 3 विधेयकांना लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काळा टी-शर्ट परिधान करून तीव्र विरोध केला आहे। आता अमित शहाने 3 विधेयक कुठले मांडले आहेत? पहिला विधेयक जो होता तो केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक 2025। राज्यातील कोणत्याही मंत्र्याला 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक होऊन ते सलग 30 दिवस कोठडीत राहिल्यास मुख्यमंत्र्याच्या शिफारीवरून राष्ट्रपती त्यांना पदावरून काढू शकतो। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्यापासून 31व्या दिवसापर्यंत राष्ट्रपतींनी त्यावर अंमलबजावणी न केल्यास संबंधित मंत्र्यांचे मंत्रिपद आपोआप रद्द होईल। मुख्यमंत्र्यांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असल्यास गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक होऊन ते सलग 30 दिवस कोठडीत राहिल्यास ते 31व्या दिवसापर्यंत राजीनामा देतील। त्यांनी राजीनामा न दिल्यास ते 31व्या दिवसापासून त्यांचे मुख्यमंत्रीपद आपोआप रद्द होईल। त्यानंतर दुसरे जे विधेयक होतं ते म्हणजे राज्यघटना 130वी सुधारणा विधेयक 2025। यामध्ये कोणतेही केंद्रीय मंत्र्याला 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक होऊन ते सलग 30 दिवस कोठडीत राहिल्यास पंतप्रधानाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना पदावरून काढू शकतात। पंतप्रधानांनी शिफारस केल्यापासून 31व्या दिवसापर्यंत राष्ट्रपतींनी त्यावर अंमलबजावणी न केल्यास संबंधित मंत्र्याचे मंत्रिपद आपोआप रद्द होईल। पंतप्रधानांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक होऊन ते सलग 30 दिवस कोठडीत राहिल्यास ते 31व्या दिवसापर्यंत राजीनामा देतील। त्यांनी राजीनामा न दिल्यास 31व्या दिवसापासून त्यांचे पंतप्रधान पद आपोआप रिक्त होईल। त्यानंतर तिसरं जे विधेयक होतं ते जम्मू आणि काश्मीर फेररचना सुधारक विधेयक 2025। जम्मू काश्मीर मधील कोणत्याही मंत्र्याला 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक होऊन ते सलग 30 दिवस कोठडीत राहिल्यास मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार नायब राज्यपाल त्यांना पदावरून काढून टाकतील। अमित शहानी जेव्हा हे 3 विधेयक मांडले त्यावेळेस लोकसभेत अचानक गोंधळ उडाला होता। अमित शहा बोलण्यासाठी उभे राहिले होते। ते प्रस्ताव वाचून दाखवत असतानाच विरोधकांनी मात्र आक्रमक पवित्रा धारण केला। विरोधकांनी यावेळी विधेयकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आणि याच विरोधात शहानी आपलं विधेयक मांडणं थांबवलं नाही। पुढे विरोधकांनी आपली घोषणाबाजी वाढत विधेयकाच्या प्रतीच फाडून टाकल्या। विधेयकाच्या प्रतीचे तुकडे विरोधकांनी अमित शहाच्या दिशेने फिरकावले। हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद देखील झाला होता। मित्रांनो, अमित शहानी हे विधेयक आणले ते किती योग्य आहे
नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.